दिवाळी आली आणि फराळमध्ये हे नाही बनवलं तर काय बनवलं? चला रेसिपी बघा, तुम्हाला नक्की आवडेल. मी घेतले अर्धा किलो पातळ पोहे. माझ्या इकडे याला कागदी पोहे म्हणतात, पण माझ्या सासरी याला पातळ पोहे म्हणतात. पोहे आधी व्यवस्थित चाळून घेतले आणि हो, तुम्हाला जर 1 तास उन्हामध्ये ठेवता आले तर नक्की ठेवा. या पोह्यांमध्ये जी नमी असते आणि नुशी असतात त्या लवकर निघून जातात. पोहे चाळून घेतले आणि गॅसवर कढई ठेवून 3 ते 4 मिनिटांसाठी अगदी मंद आचेवर भाजले. लक्षात ठेवा, कढई खूप गरम असायला नको, नाहीतर पोहे सिकुडतात. कढईमध्ये तेल टाकलं आणि त्यात एक चाळणी ठेवली. मी मोठी चाळणी यूज केली, कारण यामध्ये जे साहित्य तळायला टाकले की ते एकसारखं तळलं जातं. आधी 1 वाटी शेंगदाणे 2 ते 3 मिनिटं तळून घेतले. 1 वाटी खोबऱ्याच्या चकत्या टाकल्या, त्या गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेतल्या. त्यानंतर डाळवं ऍड केलं. डाळवं मात्र 1 ते 1.5 मिनिटच तळायचं, जास्त तळलं की ते कडक होतं. त्यानंतर ड्रायफ्रुट्स तळून घेतले. हे अगदी अर्ध्या मिनिटासाठी तळून घ्यायचे, नाही तर ते करपू लागतात. कढीपत्ता कढईमध्ये टाकला की लगेच 2 फूट लांब झाले, कारण कढीपत्ता उडतो आणि अंगावर यायची भीती वाटते. मनुका पण तळून घेतला, पण मनुका टाकला की नेहमी एक लक्षात ठेवा, मनुके कढईमध्ये टाकले की 2 ते 3 सेकंदातच फुलू लागतात आणि लगेच करपायलाही लागतात, म्हणून गॅस कमीच असावा आणि मनुके पटकन काढून घ्यावे. शेवटी कोथिंबीर पण छान तळून घेतली. दुसऱ्या शेगडीवर कढई ठेवली आणि त्यामध्ये 1 चमचा बडीशेप, 1 चमचा धणे आणि अर्धा चमचा जिरे छान खमंग वास येईपर्यंत भाजून घेतले. आता भाजून घेतलेले सगळे जिन्नस मिक्सर जार टाकले. त्यामध्ये 4 चमचे साखर ऍड केली आणि अर्धा चमचा आमचूर पावडर टाकून ग्राइंड केलं. हा तयार झाला आपला मसाला. आपल्याला तो पोह्यांमध्ये ऍड करायचा. मी मिरच्या तळण्यासाठी फोडणीचा छोटा पॅन घेतला, त्यामध्ये तेल ऍड केलं, मिरच्या टाकल्या, हळद ऍड केली, त्यांना छान तळू दिला आणि ते गरम तेल पोह्यांवर ऍड केलं. त्यात चवीनुसार मीठ टाकले आणि सगळं साहित्य व्यवस्थित एकदा मिक्स केलं. जर तुमच्या पोह्यांना कलर कमी आला असेल किंवा तुम्हाला तेल कमी वाटत असेल तर तुम्ही पुन्हा 1 पळी तेल गरम करून त्यामध्ये हळद ऍड करून ते या पोह्यांमध्ये ऍड करू शकता आणि तयार झाला आपला खमंग खुसखुशीत पातळ पोह्यांचा चिवडा. आणि हो, व्हिडिओ सेव्ह करा, शेअर करा आणि मला फॉलो करायला विसरू नका. बाय.